भारतीय जनता पार्टी जगातला सगळ्यात धनवान पक्ष 2019 ते 2024च्या दरम्यान 16,000 कोटी रुपयांच्या देणग्या कॉर्पोरेटने म्हणजे कंत्राटदार कंपन्यांनी भारतीय जनता पार्टीला दिल्या. त्यापैकी 55 कोटी रुपयांची सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक 7,000 कोटीचं कंत्राट ज्या कंपनीला दिलं, त्या कंपनीने ज्या वेळेला हे कंत्राट घेतलं, टेंडरची प्रक्रिया संपवली, त्याच्या आधी 55 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दातील कमळाबाईला देणगी म्हणून दिलेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्फ्रामॅन आहेत असं भारतीय जनता पार्टीचे समर्थक म्हणतात आणि एकनाथ शिंदे हे त्याहीपेक्षा मोठे इन्फ्रामॅन आहेत असं शिवसेनेचे समर्थक म्हणतात. आता या दोन्ही इन्फ्रामॅननी मिळून 1 मे 2026ला अगदी धार्मिक दृष्ट्या विधिवत पूजा करून या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं. मग त्यावेळेला काय झालं की मुंबई पुणे ही वाहतूक खोळंबली होती. मग ती जी वाहनं खोळंबली त्याच्यामध्ये एक वाहन होतं सुप्रिया सुळे यांचं. मग त्यांनी आज टीका केलेली आहे. आपले सगळे नातेसंबंध बाजूला ठेवून, म्हणजे आता रेवती सुळेचं लग्न, मग देवेंद्र फडणवीस यांनी कशी लाखानी कुटुंबाशी चर्चा केली वगैरे वगैरे, ते सगळं बाजूला ठेवून एक राजकीय विरोधक म्हणून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे. आता हा जो भ्रष्टाचाराचा आरोप सध्या होत आहे त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं आणि मग विरोधी पक्षातल्या लोकांना आईस मध्ये अडकवायचं, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं, म्हणजे बेरजेचं राजकारण करायचं. इथपर्यंत समजा ठीक आहे. पण ज्या कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतात त्या कंपन्यांकडून लाच घ्यायची आणि एक मोडस ऑपरेंडी करायची. म्हणजे काय? आधी त्या कंपन्यांवर धाडी टाकायच्या इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आणि नंतर रक्कम वसूल करायची देणगीच्या स्वरूप. मग आता मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंकच्या संदर्भात देखील हेच झालेलं आहे. तेलंगणा हैदराबादची कंपनी नवा युगा इंजिनिअरिंग, या कंपनीवर 2018 मध्ये इन्कम टॅक्सची धाड पडली आणि बघा, धाड पडल्यानंतर पुढच्या 6च महिन्यांनी म्हणजे एप्रिल 2019 मध्ये या कंपनीने भारतीय जनता पार्टीला 30 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजे काय? आणि नुसती देणगी दिली आणि मग त्याच्यामध्ये आता ती कंपनी धंदा करायला बसलेली, नफेखोरी करणार, प्रोजेक्ट करणार मोठमोठे. मग आता हे मोठ्या टनेलचं काम मिळणार आहे, ते काम तुम्ही आम्हाला द्या. मग तसं ते देण्यात आलं 7,000 कोटी रुपयांचं हे मिसिंग लिंकचं काम. आणि मग जसं सुरुवातीला 30 कोटी रुपये दिले, त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये 15 कोटी रुपये दिले देणगी म्हणून. त्याच्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये, म्हणजे तोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्या काळात 10 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला या नवा युगा इंजिनिअरिंग देणगी म्हणून दिले. आता आज देवेंद्र फडणवीस मोठ्या उच्च रवामध्ये अनेक गोष्टी बोलत आहेत की का ट्रोल करताय तुम्ही, ही अतिवृष्टी आहे, नैसर्गिक संकट आहे, आणि ते जे काही खड्डे पडले, 1-2 खड्डे पडले त्या कनेक्टच्या ठिकाणी, तर एवढं त्याच्यामध्ये गजब माजवण्याचं काय कारण? हे सगळं ड्युरेबिलिटी चेक करावे लागते आणि 2 महिन्यातच हे का झालं? मग ती दरड का कोसळली? वाहतूक त्याच्यामुळे का थांबली दोन्ही बाजूची? हे सगळे
कारण ते सांगत आहेत. आणि सरकारचं ते प्रथम कर्तव्य आहे. ही जी वाहतूक खोळंबलेली आहे, कुणाचा जीव जायला नको, अनेक अपघात व्हायला नको, याच्या दृष्टीने काळजी घेणे सरकारचं काम आहे. आता एक एक माहिती याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये आपण बघू. मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक खोपोली एक्झिट ते लोणावळा कुसगाव पर्यंतचा 13.3 किलोमीटरचा बायपास आहे. यात जगातील सर्वात रुंद 23.75 मीटर जुळे बोगदे, एकूण लांबी त्याची आहे 8 ते 9 किलोमीटर. केबल स्टे ब्रिज आणि व्हायडक्ट्स आहेत. आता उद्घाटन सांगितलेलं की 1 मेला ते झालेलं आहे. आता खंडाळा घाटातील कोंडी टाळून अंतर 6 किलोमीटर कमी करायचं. प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटे कमी करायचा, म्हणजे 90 मिनिटामध्ये, 1.5 तासामध्ये मुंबई पुणे हा प्रवास शक्य आहे. आणि तो फक्त हलकी वाहने म्हणजे कार, बस इत्यादी अलाउड आहेत. हेवी वाहनांना तिथं प्रवेश हे नाही, अलाउड नाहीये. आणि टोल वाढ काही केलेली नाही असं सांगितलं जात आहे. खर्च सांगितलेला आहे 6,695 कोटी रुपये ते 7,181 कोटी रुपये. आता याच्यामध्ये MSRDCची मोठी अर्थात भूमिका आहे, यंत्रणा म्हणून. आता हे काम जे आहे ते 2 कंपन्यांना दिलेलं आहे. जसं नवा युगाला दिलेलं आहे. नवा युगा इंजिनिअरिंगला काय दिलेलं काम आहे? 2 मोठे टनेल, एकूण लांबी 8 8 ते 9-10 किलोमीटर, जगातील सर्वात रुंद टनेल, इतर व्हायडक्ट्स आणि संबंधित कामे, हे काम नवा युगाला दिलेलं आहे. आता दुसरं काम जे आहे म्हणजे मुख्य काम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिलं. 2 8 लेन व्हायडक्ट्स करायच्या, 850 मीटर आणि 650 मीटर लांबीचे. भारतातील सर्वात उंच रोड केबल स्टे ब्रिज, 182 मीटर उंच. एक्सप्रेसवेचे 6 ते 8 लेन विस्तार, 5.86 किलोमीटर. अप्रोच आणि स्लीप रोड्स, हे काम दिलेलं आहे या एफकॉनला. आता एफकॉननी भारतीय जनता पार्टीला देणगी दिली का, त्याचा काही उल्लेख नाहीये. बरं, आता हे जे मी सांगतोय आकडे, हे मी माझ्या मनाचे सांगत नाही, लक्षात घ्या. हे ADRचे आकडे आहेत. जसं सुरुवातीला सांगितलं की 2019 ते 2024च्या दरम्यान ज्या काही देणग्या कॉर्पोरेट कडून राजकीय पक्षांना मिळाल्या, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 16,000 कोटी रुपये मिळालेले. मग EDR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, ही अतिशय मान्यवर संस्था आहे. त्या संस्थेने सांगितलेलं आहे आणि ते मी आपल्याला सांगतोय. आता अनेक गोष्टी अनियमितता होते वगैरे, मग सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने योजना रद्द केली, कारण ती अनुच्छेद 19(1) आणि ए माहितीचा अधिकारचं उल्लंघन करते, कारण नीट माहिती दिली जात नाही. काय की राजकीय पक्षांना ज्या देणग्या मिळतात त्या माहिती अधिकाराच्या कायद्यातून वगळण्यात आलेल्या, ती माहिती बाहेर जाऊ नये आणि ती बंधनकारक नाही राजकीय पक्षांवर, असं बंधन टाकलेलं. पण सर्वोच्च न्यायालयाने कान पिरगाळले. आणि तुम्ही आता हे सांगा, काय इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत, कशा प्रकारे केलं जातं. आता हे 55 कोटी रुपये दिले म्हणजे ते कसे दिले, ते कसे भारतीय जनता पार्टीच्या खजिन्यामध्ये कसे जमा झाले, हे सांगावं लागेल. मग ते SBIच्या मार्फत ते इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायचे, म्हणजे 15 कोटी, मग 30 कोटी, मग 10 कोटी, असं ते व्यवहार झालेला आहे. एकूण काय तर आता याच्यामध्ये आता जे राजकीय आरोप व्हायला लागलेले आहेत, त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, काय आहे, याचं काय, कशा प्रकारचं ऑडिट झालेलं आहे, टेक्निकल काय ऑडिट झालेलं आहे, आणि याच्या पुढे काय होणार आहे, याची उत्सुकता तुम्हाला आम्हाला आहे. परंतु शेवटी कसं असते, राजकारणी सगळे सारखेच. म्हणजे विरोधक बोलतील बोलतील आणि नंतर विसरून जातील, आपणही विसरून जाऊ. अनेक गोष्टी घडत असतात. आता अतिवृष्टी, आता उद्या काय म्हणे 300 मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी पडणार आहे. आणि तसा जर झाला तर काय गजब माजेल, याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळं मुंबई मिसिंग लिंक मध्ये जे काही घडलेलं आहे, म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठायचा का,
म्हणजे ह्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत किंवा त्या छोट्या घटनेच्या बाबतीत हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला काय वाटतं? तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.